नमस्कार. आज आपण छान वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं बघणार आहोत. ते कशाप्रकारे वर्षभर टिकवायचं आणि लोणचं बनवताना कशी काळजी घ्यायची आणि लोणच्याचा मसाला घरीच कशाप्रकारे तयार करायचा, हे सर्व पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी लोणचं बनवण्यासाठी 5 किलो कैऱ्या आणलेल्या आहेत. ह्या कैऱ्या छान टणक आहेत आणि तुम्ही बघू शकता कैरी ही किती छान आहे. हे बाजारातून मी फोडूनसुद्धा आणलेल्या आहेत. ह्या सर्व कैऱ्या आपल्याला आता स्वच्छ धुवायच्या आहेत. कैरी ही पांढरी शुभ्र आणि टणक आहे. राहिलेल्या कैऱ्या इथे मी टाकून घेत आहे. तुम्ही बघू शकता ह्या 5 किलोच्या प्रमाणात कैऱ्या आहेत. आता ह्या कैऱ्यांना आपण स्वच्छ धुवून घेऊया. धुताना अशी काळजी घ्यायची आहे की सर्व कैऱ्या ह्या मस्तपैकी फोडी काढून यामधल्या ज्या कोड असतात त्या काढूनच धुवायच्या आहेत. सर्व स्वच्छ करून ह्या कैऱ्या आपल्याला झरायला ठेवायच्या आहेत. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि कैऱ्याचं पाणी हे छान तुटायला हवं. मी पुन्हा तुम्हाला दाखवत आहे कैरी स्वच्छ झाल्यानंतर किती छान आणि व्यवस्थित पांढरी शुभ्र दिसत आहे. पुन्हा यावर पाणी टाकून घेऊया म्हणजे कैरी छान स्वच्छ धुतल्या जाईल. सर्व कैऱ्या धुतल्यानंतर एका बाजूला आपल्याला ह्या झरायला ठेवायच्या आहे. सर्व पाणी यामधील तुटायला हवं, कारण की याला आपल्याला पुढची प्रोसेस हळद आणि मीठ लावायचं आहे. इथे 1 वाटी हळद आणि 1 वाटी मी जाड मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व कैरीला आता लावून घ्यायचं आहे. हे चारही बाजूने आणि वरखाली करून छान हलवून कैऱ्यांना आपल्याला हळद आणि मीठ लावायचं आहे. ही प्रोसेस छान व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि कैऱ्यांना हळद आणि मीठ छान मुरायला हवं, त्यासाठी याला ठेवून द्यायचं आहे. बघू शकता कैरीला छान हळद आणि मीठ लागलेलं आहे. आता हे झाकून ठेवूया. मी हे 8 तासासाठी हे झाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपल्या कैऱ्या छान मुरल्या आहेत. तुम्ही बघू शकता कैरी किती छान दिसत आहे आणि यामध्ये पाणीसुद्धा छान तयार झालेलं आहे. हे हळद आणि मिठाचं पाणी आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचं आहे. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला चाळणीमध्ये हे गाळून घेऊन आता कैऱ्या त्यावर आपल्याला ठेवायच्या आहे. हे सर्व पाणी तुटायला हवं, त्यासाठी कैरी आपल्याला अशा छान चाळणीमध्ये ठेवायचे आहे. हे सर्व झाल्यानंतर परड्यावर किंवा खाली तुम्ही कैऱ्या छान स्वच्छ सुकून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 तरी तास लागतील. कैऱ्या छान सुकायलाच हव्या. त्यानंतर आता मसाल्याची तयारी करूया. अशा प्रकारे मसाले मी इथे ठेवून घेतलेले आहेत, म्हणजे दिसायलाही छान दिसतील आणि काही आपण विसरणारही नाही. सोप, मेथीदाणा, धने, जिरे, मीठ आणि लवंगीचा आणि मिरेचा भुरका अशा प्रकारे सर्व घेतलेलं आहे. आता लसूणही सोलून घेतलेला आहे. कैऱ्या इथे ठेवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कैऱ्या छान सुकल्या आहेत. आपल्या कैऱ्या छान सुकून झालेल्या आहेत. आता जे मसाले आपल्याला भाजायचे आहेत ते आपण आता भाजून घेऊया, म्हणजे तुम्हाला तेव्हा मसालेसुद्धा दिसून जातील. इथे मी जाड मीठ घेतलेलं आहे. हे मिक्सरच्या पॉटमध्ये मी नंतर काढून घेणार आहे. लवंग आणि मिरे सर्वप्रथम भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर जिरेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. जिरे भाजताना हे छान व्यवस्थित खरपूस भाजल्या गेले पाहिजे. त्यानंतर मोहरीची डाळ भाजून घ्यायची आहे. यातला जो ड्रायनेसपणा आहे तो टिकायलाच हवा, त्यासाठी पूर्ण ड्राय करून घ्यायची आहे आणि ओलावा यातील निघून जाईल. हे बघा आपली छान भाजून झालेली आहे. त्यानंतर धनेसुद्धा अशाच प्रकारे खमंग भाजून घ्यायचे आहेत. हे मसाले घरातीलच आहेत आणि हे 1 पावच्या प्रमाणात आहेत. मी नंतर सर्व मेन्शन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करते. सोपसुद्धा भाजून घ्यायची आहे. त्यानंतर मेथीदाणासुद्धा आपल्याला भाजायचा आहे. हे छान खरपूस भाजून घेऊन थंड करायचे आहेत. त्यानंतर जाड मीठ जे आहे ते मिक्सरच्या पॉटमधून काढून घेऊन त्यालासुद्धा आपल्याला भाजायचं आहे. हे मीठ आपल्याला लोणच्यामध्ये वर्षभर लोणचं टिकवण्यासाठी उपयोगी पडतं. त्यानंतर हे सगळं भाजल्यानंतर थंड झालेले आहेत आणि याला मिक्सरच्या पॉटमधून काढून घेतलेलं आहे. हा इथे हिंगसुद्धा मी दाखवलेला आहे. लवंग आणि मिरेसुद्धा थोडेफार भरड करून घेतलेले आहेत. त्यानंतर लसूणसुद्धा तिखट टाकून मी थोडा मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. जिरं, धना पावडर, मेथी, सोप सर्वच इथं ठेवलेलं आहे. तिखटसुद्धा आहे. तर यानंतर इथे भाजलेलं मीठसुद्धा थंड करून अशा प्रकारे ड्राय करून घेतलेलं आहे.
चला तर आता शेंगदाणा तेल मी गरम करायला ठेवत आहे आणि मंद आचेवर याला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मसाले सेट करून घेऊया. आता इथे सर्वप्रथम मीठ टाकायचं आहे आणि मिठाला छान हाताने गोल गोल फिरवून घ्यायचं आणि चारही बाजूने छान वर्तुळ यायला हवा. त्यानंतर इथे मी जिरा पावडर आणि मेथीसुद्धा टाकून घेणार आहे. तर मेथीदाणा सर्वप्रथम घेतलेला आहे, तोही गोल लावून घेतलेला आहे. त्यानंतर जिरा पावडर टाकायची आहे. जिरा पावडरसुद्धा अशाच प्रकारे गोल करायची आहे. हा आता आपला सोप घेतलेली आहे आणि सोपसुद्धा गोल अशी छान व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. एक प्रकारची रांगोळीच तयार झालेली आहे. आता मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे धना पावडरसुद्धा घेतलेली आहे. हे सर्व अशा प्रकारे लावून झाल्यानंतर लाल तिखटसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि वाटीच्या साहाय्याने अशा प्रकारे गोल करायचं आणि त्यानंतर हळद शेवटी टाकलेली आहे. बघू शकता कशा प्रकारे जे लागते ते साहित्य मी टाकून घेतलं आणि त्यानंतर यावर आपल्याला हे गोल फिरवल्यानंतर हे असं छान रंगकृती दिसेल. आता मीठ आणि हे अशा प्रकारे लेयर आपण लावून घेतल्या. त्यानंतर इथे लसण आणि जे तिखट मी थोडं भरड करून घेतलं होतं ते सुद्धा ठेवलेलं आहे. आता मिऱ्या आणि लवंगाची छान अशी गोल गोल पूड करून इथे टाकलेली आहे. थोडंसं जाडसरसुद्धा त्यामध्ये आहे. आता हिंग सर्वप्रथम वर ठेवलेला आहे, त्यालासुद्धा बोटाने गोल करून घेतलेला आहे. आपला मसाला छान तयार झालेला आहे आणि व्यवस्थित मी अशा प्रकारे गोल गोल लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसत आहे. आता जे आपण तेल ठेवलं होतं ते छान गरम करून थोडं कोमट राहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता मसाला जळता कामा नये, फक्त हिंग आणि याला असा तडका बसायला हवा तेवढं तरी गरम आपलं तेल पाहिजे. जास्त गरम एकदमही तेल नको. थोडं थोडं करून हे तेल आपल्याला पूर्ण मसाल्यावर मस्तपैकी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंगही आता छान तयार होत आहे आणि सुगंधही खूप छान येतो, कारण की हिंग आणि लवंगवर अशा प्रकारे तेल लागतं. सर्व मसाला आता एकत्र करायचा आहे आणि पुन्हा यावर थोडं थोडं तेल आपल्याला ॲड करत जायचं आहे. जसं जसं तेल लागेल तसा तसा मसाला थोडा थोडा कोरडा आणि ओलसर व्हायला सुरुवात होईल. तुम्ही बघू शकता मसाला कसा तयार झाला. मी पुन्हा यावर थोडं थोडं तेल टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुन्हा अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. आता हा ड्राय होत जातो, कारण की यामध्ये तेल हे शोषलं जातं आणि मसाला आपला तयार होतो. हा कोरडा मसाला आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे एका पॉटमध्ये वर्षभर टिकवायसाठी सुद्धा वेगळा काढून ठेवलेला आहे. आता जो मसाला माझ्याकडे उरला आहे तो मसाला मी यावर टाकून घेणार आहे. फोडी छान सुकायलाच हव्या, थोडंही पाणी त्याला नको, म्हणजेच आपलं वर्षभर लोणचं टिकेल. त्याला जर पाणी असेल तर आपल्या लोणच्याला बुरशी यायला सुरुवात होते आणि वाससुद्धा येतो. यामध्ये तुम्ही थोडासा गुळाचा खडासुद्धा टाकू शकता. त्यामुळे काय होतं की आपलं लोणच्याची फोड ही वर्षभर छान कडक राहते. मी इथे नंतर जेव्हा हे लोणचं मी भरेल त्यावेळेस पुन्हा टाकणारच आहे. तर मी सांगत आहे, ज्यांना पहिल्यांदा टाकायचं असेल ते सुद्धा टाकू शकतात. लोणच्याला छान मसाला लागलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान मस्तपैकी आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आता हे लोणचं असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे, कारण की यामध्ये आता तेल सोडलं तर आतापासून आपलं लोणच्यामध्ये ज्या फोडीमध्ये मसाला आहे तो मुरणार नाही. त्यासाठी अशा प्रकारे याला झाकून ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी बरणी तयार करून घेतलेली आहे आणि आता बरणी तयार झाल्यानंतर आपल्याला जे यामध्ये मीठ टाकायचं आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि आता जे लोणचं होतं ते यामध्ये मी भरणार आहे. बरणी कशी तयार केली त्याचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर येईल, कारण की एका व्हिडिओमध्ये एवढं सर्व टाकणं शक्य होत नाही. त्यासाठीच मी इथे नंतर तो व्हिडिओ अपलोड करेल. आता बरणी यामध्ये आपण लोणचं भरताना मीठ टाकलं होतं, तसंच लोणचाच्या वरसुद्धा आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे लोणचं आपलं तयार झालेलं आहे. 5 किलोचं लोणचं आपलं आहे. जे घरगुती खाण्यासाठी आहे ते मी बाहेर काढलेलं आहे आणि पूर्ण आपली बरणी फुल्ल भरलेली आहे. तर आपलं लोणचं कसं झालेलं आहे तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि ही लोणच्याची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. हे बघा पुन्हा मी यामध्ये 2 दिवसाने थोडं तेल टाकून पुन्हा लोणचं थोडं हलवून घेतलं होतं. तर हे अशा प्रकारे निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता लोणच्याचा रंग किती छान आलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच पद्धतीने हे लोणचं बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.
डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील. थँक्यू.